Next part is embryonic development. The zygote formed as a result of syngamy is activated to divide. पुरुषांमधील शुक्राणू, स्त्रियांमधील स्त्रीबीज यांचा संयोग म्हणजे सिनगॅमी. सिनगॅमी झाल्यानंतर त्यापुढे गर्भाची वाढ जी आहे ती आपल्याला होताना दिसून येते. त्यासाठी त्या गर्भाच्या वाढीसाठी तयार झालेल्या झायगोटमध्ये आपल्याला विभाजनाची प्रक्रिया घडून येताना दिसून येते. क्लिव्हेज. It is the process of early mitotic division of the zygote into a hollow multicellular blastula. या प्रक्रियेत विभाजन झाल्यानंतर झायगोटमध्ये आपल्याला मायटोटिकली डिव्हिजन होताना दिसून येतं, म्हणजे पेशी विभाजन होताना दिसून येतं. त्यानंतर हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुलाची निर्मिती होताना दिसते. पोकळ अशा प्रकारच्या बहुपेशीय एका विशिष्ट अशा घटकाची निर्मिती होते, त्याला ब्लास्टुला असं म्हटलं जातं. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ डॉटर सेल्स. यामध्ये नव्याने तयार होणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ जी असेल आकारमानाच्या माध्यमातून ती होताना दिसून येत नाही. The cells formed by cleavage are called blastomers. ज्या पेशी या ठिकाणी क्लिव्हेजच्या माध्यमातून म्हणजे विभाजनाच्या माध्यमातून तयार होतात त्यांना ब्लास्टोमर्स असं म्हटलं जातं. Since there is no growth phase between the cleavages, the size of blastomers will be reduced with every successive क्लिव्हेज. त्या ठिकाणी या पेशींमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ आपल्याला होताना दिसून येत नाही. फक्त विभाजन प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी होताना दिसते. त्यामुळे आकारमानाच्या दृष्टीने ब्लास्टोमर्स जे आहेत त्यांचं आकारमान हे वाढताना दिसून येत नाहीत. मात्र विभाजनाच्या माध्यमातून पेशी ज्या आहेत त्यांची संख्या वाढताना दिसते. As the size reduces, the metabolic rate increases. त्यांच्यामध्ये आकारमान वाढत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांचं आकारमान सातत्याने फक्त पेशी वाढत असल्यामुळे कमी कमी होताना दिसून येतं. त्यामुळे चयापचयाच्या प्रक्रियेचा वेग जो असेल तो या कमी आकारमानामुळे वाढताना दिसून येतो. सबसिक्वेंट क्लिव्हेजेस are thus faster than earlier one. त्यामुळे पुढे होणारे जे विभाजन असतील ते निश्चितच वेगाने होताना आपल्याला दिसून येतात अगोदर झालेल्या विभाजनाच्या तुलनेने. This requires rapid replication of DNA and high consumption of oxygen. या प्रक्रियेसाठी DNA मध्ये त्यांचं रेप्लिकेशन म्हणजे दुय्यमीकरण होणं फार गरजेचं असतं. त्याचबरोबर ऑक्सिजन जो असेल तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात आणला जाताना दिसून येतो. द प्रोसेस ऑफ क्लिव्हेज. इन ह्युमन क्लिव्हेज इज अ होलोब्लास्टिक. मानवामध्ये पेशी विभाजनाची प्रक्रिया जी असेल ती होत असताना गर्भामध्ये आपल्याला ज्या बदल घडून येताना दिसतात त्यामध्ये होलोब्लास्टिक क्लिव्हेज हे होताना दिसून येतं. दॅट इज द होल झायगोट गेट डिवायडेड. पूर्ण झायगोट जो असेल हा विभाजित स्वरूपात आपल्याला दिसून येतो. द क्लिव्हेज प्लेन्स मे बी लॉन्जिट्युडिनल और मेरिडिओनल अँड इक्वेटोरियल और हॉरिझॉन्टल. लॉन्जिट्युडिनल म्हणजेच उभे पृष्ठ, त्याचबरोबर इक्वेटोरियल म्हणजेच आडवा भाग, अशा पद्धतीने पेशींमध्ये विभाजन आपल्याला होताना दिसून येते. इट इज रेडियल अँड इनडिटर्मिनेट.
त्यामध्ये पेशींचे विभाजन होत असताना सर्व बाजूंनी आपल्याला पेशींमध्ये विभाजनाची प्रक्रिया घडून येताना दिसून येईल. त्याचबरोबर अमर्याद स्वरूपामध्ये पेशी सातत्याने विभाजित होताना दिसून येतात. दॅट इज फेट ऑफ ईच ब्लास्टोमर इज नॉट प्री डिटरमाइंड. यामध्ये ब्लास्टोमर्स जे आहेत त्यांची रचना कशी असावी याबद्दल कोणत्याही प्रकारचं अगोदर निश्चिती केली गेलेली नसते. द फर्स्ट क्लिव्हेज इन द झायगोट इज मेरिडिओनल अँड ऑकर्स ॲट अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. पहिलं विभाजन जे असेल ते विभाजन 30 तासांच्या नंतर संयोगानंतर आपल्याला होताना दिसून येतं आणि ते उभ्या स्वरूपामध्ये पेशींमध्ये विभाजन होऊन 1-2 पेशींमध्ये आपल्याला विभाजित झालेल्या दिसून येतात. इट डिवाइड्स लॉन्जिट्युडिनली इंटू 2 ब्लास्टोमर्स, वन स्लाइटली लार्जर दॅन द अदर्स. त्यामध्ये या पेशींमध्ये झालेल्या या विभाजनाच्या प्रक्रियेत एक पेशी या आकाराने मोठी असेल तर दुसरी तयार झालेली पेशी ही तुलनेत पहिल्या पेशीपेक्षा आकाराने लहान असते. द सेकंड क्लिव्हेज इज ऑल्सो लॉन्जिट्युडिनल बट ॲट द राईट अँगल टू द फर्स्ट. दुसरं विभाजन जे असेल ते कंटिन्यू होताना दिसणार, मात्र ते सुद्धा आपल्याला उभ्या स्वरूपात दिसेल. मात्र या विभाजनामध्ये आपल्याला ते राईट अँगल म्हणजेच आडव्या स्वरूपात यात विभाजन जे आहे ते घडून येताना दिसतं. वन अँड ऑकर आफ्टर 30 hours ऑफ फर्स्ट क्लिव्हेज. ही प्रक्रिया म्हणजे दुसऱ्या विभाजनाची प्रक्रिया ही 30 तासानंतर आपल्याला घडून येताना दिसून येते. द थर्ड क्लिव्हेज इज हॉरिझॉन्टल. तिसरी जी विभाजनाची प्रक्रिया असेल ही प्रक्रिया आडव्या स्वरूपात आपल्याला दिसून येते. आफ्टर थर्ड क्लिव्हेज द एम्ब्रियो इज इन 8 cell स्टेज. तिसऱ्या विभाजनानंतर एम्ब्रियो म्हणजेच भ्रूण किंवा गर्भ जो असेल हा 8 पेशींनी तयार झालेला एक भाग म्हणून दिसतो. As the cleavages are going on, the young embryo is gradually being pushed towards uterus. जसजशा या विभाजनाची प्रक्रिया पुढे चालते तसा त्या ठिकाणी गर्भ जो असेल हा गर्भपिशवीत एका बाजूला ढकलला जाण्याची प्रक्रिया सुरू होते. By the end of 4th day after fertilization, embryo is a solid ball of 16 to 32 cells and externally looking like a mulberry. चौथ्या दिवसाच्या शेवटी संयोगापासून गर्भ जो असेल हा एका गोळ्याप्रमाणे भरीव गोळ्याप्रमाणे दिसतो, ज्यामध्ये 16 ते 32 पेशी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. दिस स्टेज इज कॉल्ड ॲज मोरुला. या स्टेजला मोरुला असं म्हटलं जातं. द मोरुला शोज सेल्स ऑफ 2 types, स्मॉलर क्लिअरर सेल्स टुवर्ड्स द आउटर साइड अँड इनर सेल मास ऑफ लार्जर सेल. लहान आकाराच्या आणि क्लिअरर म्हणजेच पारदर्शक अशा प्रकारच्या पेशी ज्या बाह्य भागामध्ये आपल्याला दिसून येतील, तर आतल्या बाजूला आकाराने मोठ्या पेशी ज्या आहेत त्या दिसून येतात. सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. या ज्या पेशी असतील या पेशी अगदी घट्ट अशा पद्धतीने एकमेकांना जोडल्या गेलेल्या दिसतात. टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला, झोना पेल्युसिडा इज रिटेन्ड around the embryo and thus there is no change in the overall size from zygote to morula. मोरुला स्टेज होईपर्यंत झोना पेल्युसिडा नावाची त्या
बाहेरचे आवरण किंवा लेयर जे असतील ती स्ट्रक्चर बदलत नसल्या कारणाने झायगोटपासून मोरुला या अवस्थेपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. द मोरुला रिचेस द इस्थमस अँड गेन्स एंट्री इनटू द युटेरस बाय द एंड ऑफ डे 4. आपण इस्थमस नावाचा भाग हा फॉलोपियन ट्यूबमध्ये या अगोदर अभ्यासलेला आहे. द मोरुला रिचेस द इस्थमस अँड गेन्स एंट्री इनटू द युटेरस बाय द एंड ऑफ डे 4. चौथ्या दिवसापर्यंत इस्थमसपर्यंत हा मोरुला नावाचा भाग जो असेल तो पोहोचताना दिसून येतो. या आकृतीमध्ये आता आपल्याला दिसेल पहिली जी ए आकृती आहे यामध्ये 2 सेल स्टेज, 2 पेशी ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. या ठिकाणी 12 ते 15 तासानंतर संयोगाच्या ही अवस्था आपल्याला दिसते. त्यानंतर 24 ते 30 तासापर्यंत आपल्याला 4 सेल स्टेज म्हणजेच यामध्ये लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन जे असेल ते घडून येताना दिसतं. मात्र हे डिव्हिजन ट्रान्सव्हर्सली आपल्याला घडून येताना दिसून येतं. सी आकृतीमध्ये 8 सेल स्टेज म्हणजे 8 पेशी ज्या आहेत त्या पेशी त्या ठिकाणी आपल्याला विभाजनाच्या माध्यमातून 4 पेशींपासून तयार झालेल्या दिसून येतात. पुढच्या वाढीच्या प्रकारात त्या ठिकाणी 8 पेशींपासून मोरुला म्हणजे 16 ते 32 एवढ्या पेशी असलेल्या एका भागात त्याचं रूपांतर झालेलं दिसून येतं. ई आकृती जी आहे ती म्हणजेच अर्ली ब्लास्टोसिस्ट. यामध्ये निळ्या रंगाच्या बाहेरच्या ज्या पेशी आहेत त्या आपल्याला विशिष्ट पद्धतीचे सेल दिसतात त्यांना म्हटलं जातं ट्रोपोब्लास्ट. आणि आतल्या बाजूला लाल रंगामध्ये इनर सेल मास ज्यापासून एम्ब्रिओ म्हणजे गर्भाची वाढ जी असेल ती आपल्याला होताना दिसून येते. आणि आतल्या बाजूला या लाल आणि निळ्या या दोघां सेल्सच्या आतमध्ये पांढऱ्या रंगात एक पोकळी आपल्याला दिसते. तिला ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी असं म्हटलं जातं. Blastulation. Blastulation is the process of formation of hollow and multicellular blastocysts. पोकळ आणि बहुपेशीय ब्लास्टोसिस्टची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला ब्लास्टुलेशन असं म्हटलं जातं. द एम्ब्रिओ म्हणजे ब्लास्टोसिस्ट दॅट एंटर्स द युटेरस remains floating in the uterine cavity for 2 to 4 days after its entry. त्या ठिकाणी एम्ब्रिओ जो असेल हा एम्ब्रिओ गर्भपिशवीत आल्यानंतर 2 ते 4 दिवस तो तरंगत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. दॅट इज टिल द एंड ऑफ 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. संयोग होण्याच्या नंतर 7व्या दिवसापर्यंत आपल्याला ही प्रक्रिया घडून येताना दिसून येते. द आउटर लेयर ऑफ सेल्स सीन इन द मोरुला नाव फॉर्म द लेयर कॉल्ड ट्रोपोब्लास्ट. मोरुलामध्ये बाह्य भागामध्ये जे आवरण तयार झालेलं दिसून येतं त्या आवरणाला ट्रोपोब्लास्ट असं म्हटलं जातं. सेल्स from the trophoblast begin to absorb the glycogen rich uterine milk. या ट्रोपोब्लास्ट नावाच्या पेशींपासून आपल्याला त्यात गर्भपिशवीतील ग्लायकोजन युक्त अशा प्रकारचं युटेराईन मिल्क म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा द्रव पदार्थ जो आहे तो शोषला जाण्याचं कार्य करताना दिसून येतात. द ब्लास्टोसिस्ट डबल्स इन साईज. या ठिकाणी ब्लास्टोसिस्टची जी आकारमान असेल किंवा साईज असेल ती आता
15 mm to 0.13 mm मध्ये वाढलेली दिसून येते. which with more fluid entering inside the blastocyst cavity is formed. नंतर यामध्ये सातत्याने बाह्य भागातून युटेराइन वॉलमधून येणाऱ्या द्रव पदार्थामुळे आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची पोकळी जी असेल ती तयार होताना दिसून येते, ज्यामध्ये तो द्रव पदार्थ साठवला जातो. त्याला ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी असं म्हटलं जातं. दीज आउटर सेल्स बिकम फ्लॅट अँड आर कॉल्ड ट्रोपोब्लास्ट सेल्स. बाह्य भागामध्ये ज्या पेशींचा जो थर किंवा लेअर तयार झालेला असेल त्या पेशींना ट्रोपोब्लास्ट सेल्स असं म्हटलं जातं. सिन्स दे हेल्प ओनली द ॲब्झॉर्बिंग न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. त्यांचं महत्त्वाचं कार्य विशिष्ट प्रकारचा द्रव पदार्थ जो असेल तो शोषून घेणं आणि त्या माध्यमातून वाढ होत असणाऱ्या गर्भाला पोषण करण्याचं कार्य जे असेल ते ट्रोपोब्लास्ट सेल्सचं असतं. द इनर लार्जर सेल्स फॉर्म इनर सेल मास ऑर एम्ब्रिओब्लास्ट. आतल्या बाजूला त्या ठिकाणी मोठ्या आकाराच्या ज्या पेशी असतील त्यांच्यापासून इनर सेल मास किंवा एम्ब्रिओब्लास्ट तयार झालेला दिसून येतो. द एम्ब्रिओ प्रॉपर डेव्हलप्स फ्रॉम द एम्ब्रिओब्लास्ट. These remains attached to the trophoblast on only one side. एका बाजूला हा ट्रोपोब्लास्ट जो असेल हा ट्रोपोब्लास्ट त्या ठिकाणी आपल्याला अटॅच झालेला दिसून येतो. आतल्या बाजूला या ठिकाणी त्या सेल्स ज्या आहेत या सेल्स ट्रोपोब्लास्ट सेल्सला अटॅच झालेल्या दिसून येतात. द ट्रोपोब्लास्ट सेल्स इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोनल नॉब आर कॉल्ड सेल्स ऑफ रॉबर. ज्या ठिकाणी ट्रोपोब्लास्ट सेल्सला या इनर मास सेल्स जुडलेल्या असतील किंवा चिटकलेल्या असतील त्या भागाला सेल्स ऑफ रॉबर असं म्हटलं जातं. ॲट दिस स्टेज द ब्लास्टोसिस शोज पोलॅरिटी. या ठिकाणी पोलॅरिटी जी आहे ती पोलॅरिटी आपल्याला त्या ठिकाणी या एम्ब्रियोनल डेव्हलपमेंटमध्ये ब्लास्टोसिसमध्ये दिसून येते. म्हणजेच ध्रुवीकरण त्या ठिकाणी ध्रुव तयार होताना दिसतात. द साईड विथ इनर सेल मास इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल एंड अँड द साईड अपोजिट टू इट इज द ॲब एम्ब्रियोनल एंड. एका बाजूला इनर मास असेल त्या साईडला एम्ब्रियोनल एंड म्हटलं जाणार तर त्याच्या विरुद्ध बाजूला ॲब एम्ब्रियोनल एंड असं म्हटलं जातं. बाय द एंड ऑफ 7th डे द ब्लास्टोसिस्ट इज फुल्ली फॉर्म. 7व्या दिवसाच्या शेवटापर्यंत ब्लास्टोसिस्ट म्हणजे गर्भावस्थेतली प्रक्रिया जी असेल ती पूर्णत्वाला आलेली आपल्याला दिसून येते. इट इज नाव रेडी फॉर इम्प्लांटेशन. आता हा तयार झालेला गर्भ जो असेल हा गर्भपिशवीच्या आतल्या भित्तिकेला चिटकण्यासाठी तयार असणार. द फंक्शन ऑफ झोना पेल्युसिडा इज टू प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ॲट ॲन ॲबनॉर्मल साईट. त्यात झोना पेल्युसिडा नावाचा जो लेयर असेल तो लेयर किंवा तो थर जो असेल बाह्य आवरण जे असेल त्याचं महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी अयोग्य ठिकाणी हा गर्भ जो असेल तो चिटकून राहू नये एवढे असते. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसायटिक ट्रोपोब्लास्टिक सेल्स टिल इट रिचेस द इम्प्लांटेशन साईट. जोपर्यंत गर्भाला योग्य अशा ठिकाणी जागा मिळत नाही तोपर्यंत या पेशींच्या माध्यमातून झोना पेल्युसिडाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे चिटकण्यासाठीचे आवश्यक अशा प्रकारच्या सेल्स ज्या असतील त्या सेल्स तयार होताना दिसून येत नाही.
within the uterus and zona pellucida is now rupture. ज्या वेळेला योग्य अशा प्रकारची भित्तिका त्या वाढणाऱ्या गर्भासाठी प्राप्त होईल त्यावेळेला झोना पेल्युसिडा जी असेल ती त्या ठिकाणी नाहीशी होईल, रप्चर होईल आणि फुटेल. इम्प्लांटेशन. The blastocyst after its formation gets implanted or embedded into the endometrium of the uterus. आता परिपक्व झालेला जो गर्भ असेल हा गर्भपिशवीच्या आतील भित्तिकेवरती चिटकण्यासाठी तयार असणार. त्या ठिकाणी या प्रक्रियेला म्हटलं जातं इम्प्लांटेशन. दिस प्रोसेस युजली बिगिन्स on the day 7 after fertilization and by end of 10th day the embryo is completely buried inside the endometrium. ही प्रक्रिया गर्भधारणा झाल्यानंतर किंवा संयोग झाल्यानंतर 7व्या दिवसापासून होताना दिसते, तर 10व्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन गर्भ जो असेल तो पूर्णपणे भित्तिकेच्या आतमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी त्याची वाढ होताना दिसून येते. द एम्ब्रियो युजली इम्प्लांट्स इन द रिजन ऑफ द फंडस ऑफ युटेरस. हा गर्भ जो असेल तो युटेरसमधल्या फंडस नावाच्या भागामध्ये सुरुवातीला इम्प्लांट होताना दिसून येतो. इन द प्रोसेस द एम्ब्रियो अटॅचेस itself by its embryonic pole. एम्ब्रियोनिक पोलच्या मदतीने हा वाढणारा गर्भ जो असेल हा स्वतःहून त्या भित्तिकेला आपल्याला अटॅच म्हणजेच चिटकताना दिसतो. क्लोज टू द एंडोमेट्रियम जो गर्भपिशवीच्या आतील भागातला भाग असतो. The trophoblast cells of the animal pole have the power to stick to the uterine wall. त्या ठिकाणी आतल्या बाजूला ॲनिमल पोल जो असेल त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची अशी एक शक्ती असेल की त्या ठिकाणी हा जो गर्भ असेल या गर्भातील युटेराइन वॉलला तो भाग चिटकताना दिसतो. रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोपोब्लास्ट सेल्स लेईंग अगेन्स्ट द एम्ब्रियोनल नॉब टेक्स प्लेस. सातत्याने या ट्रोपोब्लास्ट म्हणजे बाह्य आवरणातील पेशींमध्ये होणाऱ्या विभाजनामुळे त्या ठिकाणी एम्ब्रियोनल नॉब हा भाग तयार होताना दिसून येतो. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेयर्स. यामध्ये 2 आवरणं जे आहेत, थर जे आहेत ते तयार होताना दिसतात. Syncytiotropoblast and a cytotrophoblast. The outer layer syncytiotropoblast is syncytium, that is layer of protoplasm with many nuclei. प्रोटोप्लाझममध्ये अनेक केंद्रकी ज्या वेळेला असतील त्यावेळेला त्या थराला किंवा आवरणाला सिंक्टियम असं म्हटलं जातं आणि त्या थराला आपण सिंक्टियोट्रोपोब्लास्ट असं म्हणतो. इट गिव्स आउट अ प्रोसेसेस विच एक्सटेन्सिव्हली इन्व्हेड द एंडोमेट्रियम. या आवरणापासून काही उंचवटे जे आहेत ते तयार झालेले असतात आणि ते एंडोमेट्रियममध्ये आतमध्ये शिरलेले असतात. द लायटिक एन्झाईम सिक्रिटेड बाय द ट्रोपोब्लास्ट रप्चर द एंडोमेट्रियल सेल्स देअर बाय मेकिंग अ बरो. काही विशिष्ट प्रकारचे लायटिक एन्झाईम्स म्हणजेच पेशीभित्तिका वितळवण्यासाठी उपयोगात आणलेले एन्झाईम्स म्हणजे विकरे जे आहेत ते ट्रोपोब्लास्ट सेलच्या माध्यमातून सिक्रीट केले जातात किंवा स्त्रवले जातात, ज्यामुळे एंडोमेट्रियल सेल म्हणजेच गर्भपिशवीच्या आतील असलेल्या भित्तिकेमधील पेशी ज्या आहेत त्या पेशी रप्चर केल्या जातात, म्हणजे त्यांना फोडलं जातं
देअर बाय मेकिंग अ बरो, आणि विशिष्ट प्रकारच्या बरो म्हणजेच बिळं जी आहेत ती त्या ठिकाणी तयार होताना दिसून येतात. इन टू विच द एम्ब्रिओ बिगिन्स टू गेट इम्प्लांटेड, ज्यामध्ये हा जो वाढ होत असलेला गर्भ जो असणार तो गर्भ त्या ठिकाणी आपल्याला इम्प्लांट म्हणजेच चिटकताना दिसतो. बाय द एंड ऑफ 10th डे द होल एम्ब्रिओ इज डीपली एम्बेडेड इन टू द एंडोमेट्रियम. 10व्या दिवसाच्या शेवटापर्यंत वाढणारा गर्भ जो असेल हा पूर्णपणे त्या गर्भपिशवीच्या आतील भित्तिकेत सामावलेला किंवा विलीन झालेला दिसून येतो. कम्प्लिटिंग द प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन, या ठिकाणी गर्भधारणेची ही प्रक्रिया जी आहे ही पूर्ण होताना दिसून येते. द इनर लेअर ऑफ सेल्स इज कॉल्ड अ cytotrophoblast cell with defined membrane, since the cells retain their cell boundaries. आतल्या बाजूला सायटोट्रोफोब्लास्ट लेअर किंवा एक आवरण जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं, ज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने त्यांची भित्तिका जी आहे ती मर्यादित स्वरूपात असल्या कारणाने त्या ठिकाणी विशिष्ट पेशींची एक भित्तिका आणि एक कुंपण जे असेल ते आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. पुढचा भाग गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशनमध्ये व्हियस ऑफ गॅस्ट्रुला. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट. यामध्ये गर्भधारणेनंतर गर्भामध्ये होत असणाऱ्या वाढीच्या संदर्भात आपण हा भाग अभ्यासणार आहोत. त्यात अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट. इन द गॅस्ट्रुला stage there is a slowing of the rate of cleavages or divisions, but there are two important events that takes place actively. Differentiation of blastomers. त्या ठिकाणी ब्लास्टोमर्स म्हणजेच इनर मास ऑफ सेल आणि बाह्य भागामधील ट्रोपोब्लास्ट लेयर जो असेल यांच्यामध्ये आपल्याला आता वेगवेगळेपणा दिसायला लागतो. धिस प्रोसेस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेयर, दॅट इज एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. सातत्याने पेशी विभाजन प्रक्रिया होत असताना आतला जो भाग असेल ज्याला इनर मास ऑफ सेल्स म्हणतात, ज्यापासून गर्भाची वाढ होते, त्यामध्ये आता 3 थरांमध्ये किंवा 3 आवरणांमध्ये त्याचं रूपांतरण होताना दिसून येतं. त्यात पहिला जो असेल तो एक्टोडर्म, त्यानंतर मेझोडर्म आणि शेवटचा एंडोडर्म. मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. पुढचा भाग मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. These are different types of movements to reach their definite place in the embryo. या वाढणाऱ्या गर्भामध्ये त्या ठिकाणी ही जी लेयर्स असतील किंवा हे जे थर असतील यांच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने रचना जी असेल ती होताना दिसून येते. गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द embryoblast cells on about 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर, संयोग झाल्यानंतर, गर्भधारणा झाल्यानंतर 8व्या दिवसापासून आपल्याला गॅस्ट्रुलेशनची प्रक्रिया जी आहे ती घडून येताना दिसून येते. सेल ऑन द फ्री एंड ऑफ इनर सेल मास कॉल्ड हायपोब्लास्ट, प्रिमिटिव्ह एंडोडर्म. सुरुवातीला ज्या वेळेला इनर सेल मासमध्ये आपल्याला या विशिष्ट थरांची रचना निर्माण होण्याची प्रक्रिया दिसून येते, त्यावेळेला त्यात एंडोडर्म म्हणजेच आतला एक थर जो असेल
तो सुरुवातीला तयार होताना दिसतो, त्यांना म्हटलं जातं हायपोब्लास्ट. becomes flattened, start dividing and grow downward toward the blastocyst. आतल्या पोकळीकडे म्हणजेच ब्लास्टोसिस कॅव्हिटीकडे, ज्याला ब्लास्टोसिल असं म्हटलं जातं, त्याकडे हा जो एंडोडर्मल लेयर असेल, म्हणजे आतला जो थर असेल, हा विभाजित होण्याची प्रक्रिया सुरू होताना दिसून येते. This layer called endoderm is first to differentiate. हा भाग सगळ्यात अगोदर आपल्याला विभाजित होऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यामध्ये लेयर्स फॉर्म होताना दिसून येतात. इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसेल अँड फॉर्म्स अ सॅक कॉल्ड योक सॅक. यामध्ये या एंडोडर्मल सेल्समधून या लेअरमधून आपल्याला विभाजन झाल्यानंतर एक सॅक म्हणजे पिशवीसारखा भाग तयार होताना दिसतो, ज्याला योक सॅक असं म्हटलं जातं. द रिमेनिंग सेल ऑफ द इनर सेल मास इन द कॉन्टॅक्ट with the cell of Rauber are called as epiblast. ज्या ठिकाणी ट्रोपोब्लास्ट लेयरला इनर सेल मास अटॅच झालेले असतील किंवा चिटकून राहिलेले असतील, त्यांना म्हटलं जातं सेल्स ऑफ रॉबर. आणि त्या सेल्स ऑफ रॉबरपासून आपल्याला एपिब्लास्टची निर्मिती झालेली दिसून येते. प्रायमरी एक्टोडर्म, ज्याला एक्टोडर्म असं म्हटलं जातं, म्हणजे बाह्य भागामधला हा एक थर असणार. बोथ लेअर फॉर्म्स अ फ्लॅट बायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क. या दोघांच्या मध्यभागी आपल्याला बायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क म्हणजेच एका डिशसारखा भाग जो असेल तो तयार झालेला दिसून येतो. After formation of endoderm, the second layer to be differentiated is the ectoderm. एंडोडर्म पासून दुसरा जो थर किंवा लेयर तयार होताना दिसतो, त्याला एक्टोडर्म असं म्हटलं जातं. सेल्स ऑफ एपिब्लास्ट डिव्हाइड अँड रिडिव्हाइड टू मूव्ह इन सच अ वे दॅट दे एन्क्लोज द एम्निओटिक कॅव्हिटी. एपिब्लास्टमध्ये विभाजन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची पोकळी तयार झालेली दिसून येते, तिला एम्निओटिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. द फ्लोअर ऑफ धिस कॅव्हिटी हॅज द एम्ब्रियोनल डिस्क. या कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला आपल्याला एम्ब्रियोनल डिस्क तयार झालेली दिसते. द pyramidal cells of the disc towards the amniotic cavity forms a embryonal ectoderm. वरच्या बाजूला डिस्कच्या वर पिरॅमिडल म्हणजे त्रिकोणाकार अशा प्रकारच्या ज्या पेशी असतील, त्यांच्यापासून एम्ब्रियोनल एक्टोडर्म म्हणजेच गर्भावस्थेतील एक थर एक्टोडर्म तयार होताना दिसून येतो. द रूफ ऑफ amniotic cavity is lined by amniogenic cells. वरच्या बाजूला या amniotic कॅव्हिटीत amniogenic सेल्सची निर्मिती झालेली दिसून येते. Later these cells divide and redivide to form the amnion. नंतर त्यामध्ये या पेशींमध्ये विभाजन झाल्यानंतर amnion तयार झालेली दिसून येते. Amnion is an extra embryonic membrane that surrounds and protects the embryo. या वाढणाऱ्या गर्भाला संरक्षण देण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक विशिष्ट आवरण तयार होताना दिसून येतं, त्या आवरणाला ॲम्निऑन असं म्हटलं जातं. ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दीज चेंजेस द bilaminar embryonic disc is positioned in between the amniotic cavity and yolk sac. यामध्ये एम्ब्रियोनिक कॅव्हिटी आणि योक सॅकच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला घडून येणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने विशिष्ट पद्धतीने एम्ब्रियोनिक डिस्क जी आहे
ती अरेंज होताना किंवा तिची रचना होत असताना दिसून येते. Actual gastrulation occurs about 15 days after fertilization. प्रत्यक्षात 15व्या दिवसानंतर त्या ठिकाणी संयोगाच्या ही प्रक्रिया घडून येताना दिसत असते. इन विच द बायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्क इज ट्रान्सफॉर्म इन टू ट्रायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्क. बाय म्हणजेच 2 आणि ट्राय म्हणजेच 3. त्या ठिकाणी 2 लेयर असलेल्या एम्ब्रियॉनिक डिस्कचं रूपांतर हे 3 लेयर असलेल्या एम्ब्रियॉनिक डिस्कमध्ये होताना दिसून येतं. धिस ट्रान्सफॉर्मेशन ऑकर्स बाय डिव्हिजन, रिअरेंजमेंट अँड मायग्रेशन ऑफ सेल्स ऑफ एपिब्लास्ट. एपिब्लास्ट नावाच्या लेयरमध्ये झालेल्या विभाजनाने त्याचबरोबर रचनाबद्धतेमुळे किंवा त्या ठिकाणी मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाच्या वहनामुळे आपल्याला हे बदल घडून येताना दिसून येतात. इट बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक अँड अ शॅलो ग्रूव्ह ऑन द सरफेस इज कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह ग्रूव्ह. त्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीची खाच तयार होताना दिसते. त्या खाचला प्रिमिटिव्ह ग्रूव्ह असं म्हटलं जातं. धिस स्ट्रिक प्रोग्रेसेस फ्रॉम अ पोस्टेरियर टू अँटेरियर एंड ऑफ एम्ब्रियो. फ्रॉम साइट ऑफ अ प्रिमिटिव्ह स्ट्रिक अ थर्ड लेयर ऑफ सेल कॉल्ड ॲज मेझोडर्म एक्सटेंड्स बिटवीन द एक्टोडर्म अँड एंडोडर्म. या प्रिमिटिव्ह स्ट्रिकपासून एक तिसरा थर जो असेल तो तयार होताना दिसून येतो, जो एक्टोडर्म आणि एंडोडर्म यांच्या आतमध्ये आपल्याला मध्यभागी दिसून येतो. त्याला मेझोडर्म असं म्हटलं जातं. अँटेरियर एंड ऑफ प्रिमिटिव्ह ग्रूव्ह कम्युनिकेट्स विथ योक सॅक बाय ॲन ॲपर्चर कॉल्ड अ ब्लास्टोपोर. या ठिकाणी प्रिमिटिव्ह ग्रूव्ह त्याबरोबर आणि योक सॅक यांच्यामध्ये एक दुवा जोड म्हणून एक विशिष्ट पद्धतीचं ओपनिंग किंवा ॲपर्चर किंवा होल आपल्याला घडून आलेलं दिसून येतं. त्याला म्हटलं जातं ब्लास्टोपोर. फ्युचर ॲनस. गर्भ वाढत असताना भविष्यात त्याच्या शरीरामध्ये जी वाढ होते त्यात गुदद्वाराची रचना जी असेल ती या ब्लास्टोपोरपासून झालेली दिसून येते. द embryonal disc now has differentiated into 3 layers. आता या ठिकाणी ही तयार झालेली जी एम्ब्रियॉनल डिस्क असेल ही 3 भागांमध्ये आपल्याला विभागली गेलेली दिसते. त्यात एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. द फर्दर प्रोसेसेस आफ्टर गॅस्ट्रुलेशन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. या प्रक्रियेनंतर पुढचा भाग म्हणजे त्या ठिकाणी ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजेच अवयवांच्या निर्मितीचा आपल्याला दिसून येतो. फेट ऑफ जर्मिनल लेयर. या ठिकाणी जर्मिनल लेयर जे आहेत त्यांच्यामध्ये कशा कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर जे आहेत ते दिसून येतात, त्यांच्यापासून निर्मिती कशा पद्धतीने होते आणि कोणते कोणते भाग शरीरामधले या जर्मिनल लेयर्सपासून तयार होताना दिसतात ते या चार्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे. एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म.